मिरजेत मुस्लिम समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास जलालुद्दीन शेख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी जलालुद्दीन शेख म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे व जाणता राजा होते। आज देशाला खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा राज्यकारभाराची गरज आहे। छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे होते। यांच्या राज्यामध्ये गोरगरिबांसाठी, महिलांसाठी, शेतकरी व शेतमजुरांकरिता अनेक लोकाभिमुख योजना राबवल्या जायच्या। शेतकऱ्यांना खास सवलती, महिलांसाठी संरक्षण, सर्व धर्मीयांना सन्मानाची वागणूक छत्रपती शिवाजी महाराजांची कार्यपद्धत होती। आजच्या घडीला शिवाजी महाराजांच्या विचाराने देश कारभार चालवल्यास देशामध्ये शांती व समृद्धी नांदेल व आपला भारत देश प्रगतीपथावर पोहोचल्याशिवाय राहणार नाही। कोणीही अन्याय अत्याचार करणार नाही। महाराजांच्या राज्यकारभारात अनेक प्रमुख खात्यांमध्ये मुस्लिम समाजाला महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या। महाराजांच्या अंगरक्षकापासून राज्याचे संरक्षण, आरमार दलाचा प्रमुखापर्यंत व इतर अनेक जबाबदाऱ्या मुस्लिम सैनिकांकडे होत्या आणि ते पाईकपणे पारही पाडलेल्या आहेत। हाही इतिहास जनतेला माहीत पाहिजे, असे यावेळी जलालुद्दीन शेख म्हणाले। यावेळी जमीर शेख, सलीम कनवाडे, साद गवंडी व हजरत टिपू सुलतान जयंती महोत्सव समितीचे नासिर शेख सहित मुस्लिम कार्यकर्ते उपस्थित होते। आज मुस्लिम समाजाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आजच्या उत्सवामध्ये साजरी करण्यात आलं। रयतेचे राजे कसे असावे हे अगर कुठं बघायचं असेल जगाच्या धर्तीवर तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्यकारभार बघावा। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजकारभारामध्ये सर्व जाती, धर्म व पंथाच्या धर्माच्या लोकांना समान न्याय मिळायचं। स्त्रियांना न्याय देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले। बहुजनांना न्याय देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले आणि आरमार दल प्रमुख असेल, छत्रपती शिवाजी महाराज यांचे अंगरक्षक असेल, या सर्व जबाबदारी हे मुस्लिम समाजाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली आणि मुस्लिम समाजाने पण पाईकपणाने ते जबाबदारी पार पाडून पाईकपणाचं दर्शन दिलेलं आहे मुस्लिम समाजानं। आजच्या राज्यकारभाराने हा देशामध्ये वेगळा मेसेज देत आहे। जातीच्या धर्मामध्ये भांडणं लावण्याचं काम करत आहे। त्या राजकारणी समाजकारणाने मी सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराज यांचं राज्यकारभार बघावं आणि त्यांच्या राज्यकारभाराचं अनुकरण त्या पद्धतीने राज्यकारभार चालावं। कारण त्यांच्या कारभारामध्ये एकही शेतकऱ्यावर अन्याय होत नव्हतं, एकही बहुजनावर अन्याय होत नव्हतं, एकही महिलांवर अन्याय होत होतं, तर सगळ्यांना न्याय मिळत होतं। आणि जे अन्याय अत्याचार करत होतं छत्रपती शिवाजी महाराज ज्या पद्धतीने अफजल खानाला धडा शिकवला त्याच पद्धतीने भास्कर कुलकर्णीलाही धडा शिकवलेला आहे। हा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे। एवढंच मी सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की जय।